ह्या आपल्या एके संभाजीपासून सरळ गेलं तर 5 मिनिटांमध्ये शिवाजीनगरला पोहोचता, असा हा निकटचा रस्ता पण चांगला झालेला आहे आपला. त्यामुळे ह्या भागातले बरेचसे कामं मागच्या काळात झालेले आहेत. भविष्यातही आपण कामं करूयात. तुम्हाला विनंती आहे इथं बसलेल्या सर्व भगिनींना की आपण काही करा. ह्या वेळेस आपले काही मतदान या कमळावर आमदार येतील जातील. आमदार असे करत नव्हते, त्याच्यामुळे ते निवडून आले, तर त्यांना असू द्या. मला विनंती विजयी करा, एवढंच या प्रसंगी बोलतो, थांबतो आणि डीपी सावंत विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करा. व्यासपीठावर भाजप महानगर अध्यक्ष माजी आमदार नाजी राजूरकर, मिलिंद देशमुख, मंडल अध्यक्ष आमचे आणि उमेदवार आशिष नेरळकरजी, देशमुखताई, भाऊताई आणि उपस्थित सर्व या भागातील मतदार बंधू आणि भगिनी, प्रेमाचा जय. 2 दिवस राहिले, परवा प्रचार संपतोय आणि गुरुवारला मतदान करताना एकच विचार मनात ठेवायचा आहे की आपल्या शहराचा विकास आतापर्यंत कोणी केला आणि कुठल्या नेत्यामध्ये कुवत आहे की येणाऱ्या 10-15 वर्षाचा विकास कोण करू शकतो. हा विचार जर तुम्ही केला आणि ते उत्तर जर तुम्हाला मिळालं स्वतःच, तर तुमचं बोट जे आहे ते कमळाच्या बटनाशिवाय दुसरीकडे कुठे जाऊच शकत नाही. म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती करायला आम्ही आलोय. 10 वाजेपर्यंतच वेळ आहे. अशोकरावजी आल्यावर मी हा माईक त्यांच्या हातात देणार आहे. पण शहराचा विकास हा अतिशय महत्वाची गोष्ट आहे. भाजपाने तुमच्या घरी जाहीरनामा पाठवलाय, आपला मिळाला असेल, मिळाला की नाही त्यांना सगळ्यांना जाहीरनामा पाठवलाय ना, उद्या येईल तुमच्याकडे. तो जाहीरनामा प्रत्येकाने वाचला पाहिजे. म्हणजे एवढी कामं पुढील 5 वर्षात, गेल्या 15 वर्षात अशोकरावजींनी काय केलं आणि येणाऱ्या 5 वर्षात काय करायचंय याचा संपूर्ण लेखाजोखा त्याच्यामध्ये आहे. शहर आपलं वाढते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जेवढं शहरीकरण जास्ती होतंय तेवढी जातीमधली दरी कमी होते आणि म्हणून शहरीकरण झालं पाहिजे, विकास शहरामध्ये झाला पाहिजे. आणि हे पण कसं साधू शकतो. आज सत्ता कोणाची आहे? भाजपाची आहे. देवाभाऊ फडणवीस आपले आहेत, ज्यांनी तुम्हाला लाडकी बहीण स्कीम, तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी देवाभाऊच्या आहात. केंद्रात शासन कोणाचं आहे? मोदीजींचं आहे. आणि नांदेडला जर विकास करायचा असेल, तुम्हाला आठवत असेल 2008 साली गुरुता गद्दी हा कार्यक्रम इथं झाला आणि त्यावेळेला खूप मोठा निधी आपल्याला मिळाला, 2000 कोटीचा. त्याच्यानंतर आजपर्यंत कुठला निधी आला नाही. पण आता येणाऱ्या 15 वर्षामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचं सगळं हा युग राहणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपला शहर किती पुढे गेलं पाहिजे, याला निधी कुठून येणार आहे? ते ह्याला निधी येणार आहे महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून. जसं आपल्याला गुरुता गद्दीला 2008 साली आला होता. आणि मग महाराष्ट्र शासनाचा आणि जर केंद्राचा निधी पाहिजे असेल तर मग महापौर कोणाचा असायला हवा? त्या सत्ताधारी पक्षाचा असायला हवा, तरच तो निधी जास्ती चांगल्या तऱ्हेने येऊ शकतो, हे आपण जाणता. आणि म्हणून आपल्याला विनंती करतो की ही जे स्वप्न त्या जाहीरनाम्याच्या द्वारे आपल्याला दाखवलेली आहे, ती स्वप्न पूर्ण करायची असेल तर भाजपच्या समोर बटन दाबून त्या 4ही उमेदवाराला आपण विजयी करावं. खरं म्हणजे 2017ला शेवटचं इलेक्शन झालं, 2022ला यांची मुदत संपली होती, 5 वर्ष झाली होती. पण तरीही गेल्या 3-4 वर्षामध्ये हे लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते की नाही?
मिलिंद भाऊ काम करत होते की नाही, वैशालीताई काम करत होत्या की नाही, असं तरी